जर तुम्हाला पण अशीच गोबी आणि बटाट्याची भाजी एकदम सुखी हवी आहे तर हे व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे। तर चला मग या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गोबीचे आणि आलूचे मस्तपैकी असे छोटे छोटे काप करून घेतले होते आणि याला पाण्यात भिजत घातले होते। गोबी आणि बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला मस्तपैकी कांदा कापून घ्यायचा लांब लांब, कढीपत्ता, जिरे, मोहरी, आलं लसूण पेस्ट, शेंगदाण्याचं कूट, चवीपुरतं लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हळद आणि इथं एक टोमॅटो घेतला आहे ज्याचे मी छोटे छोटे काप करून घेतले। मग कढईमध्ये मस्तपैकी आपल्याला इथं 2 माप तेल टाकायचं, त्यात जिरे मोहरी तडतडलं की त्यानंतर लगेच कढीपत्ता टाकून घ्यायचा। मग मस्तपैकी कांदा टाकायचा आणि परतून घ्यायचं एकदाचं आणि त्यानंतर आलं लसणचं पेस्ट टाकायचं। आलं लसणचं पेस्ट आपल्याला कांदा टाकल्याच्या नंतरच टाकायचं आहे, जर पहिलं टाकलं तर ते करपून जाईल त्यासाठी। मग त्यानंतर मी यात टोमॅटो टाकलेला आहे जे आपले छोटे छोटे काप करून घेतले होते त्याचे आणि मस्तपैकी परतवून घ्यायचं। मग यात चवीपुरतं लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर हळद टाकून मस्तपैकी एकदाचं परतवून घ्यायचं आणि हे फोडणी करपू नये म्हणून यात मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे जेणेकरून आपली फोडणी करपणार नाही, नाहीतर फोडणी करपण्याची शक्यता खूप जास्त असते। हे आपण सकाळी मस्तपैकी लेकरांच्या शाळेत डब्बा देण्यासाठी पण ही भाजी आपण बनवू शकतो। मस्त एकदम सुकी असते आणि जेव्हा आपण घरी पुरी बनवतो ना तर त्यासोबत खाण्यासाठी अगदी अप्रतिम असते। अगदी हे घरगुती पद्धतीने गावरान पद्धतीने इथं मी बनवलेली आहे। आणि मग त्यानंतर आपल्याला इथं शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीला चव अजून निखरून येईल। शेंगदाण्याचं कूट हे वापरणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर पूर्ण हे एकजीव केल्यानंतर यात मी अर्धी वाटी पाणी टाकत आहे कारण भाजी शिजायला खूप जास्त वेळ नाही लागणार आपल्याला पाणी टाकल्यावर आणि फोडणी म्हणजे भाजी करपणार पण नाही। मग नंतर आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं एक छोटंसं प्लेट झाकून ठेवायचं जेणेकरून आपली भाजी लवकर शिजणार। आता आपली भाजी एकदम तयार आहे। आता इथं मी एका वाटीमध्ये काढून घेते। कमेंट करून सांगा भाजी कशी झालेली आहे आणि तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। अगदी ही रेसिपी एकदम 10 मिनिटातच होणार आहे, चवीला पण अप्रतिम। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।